बघणार आहोत युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असतं ते. सो त्याआधी आपण एक ॲक्टिव्हिटी परफॉर्म करूया. ह्यामध्ये आपण काय करायचं आहे, आपण एक स्क्वेअर ड्रॉ करायचं आहे. सो तुम्ही लक्षात घेतलं असेल की जेव्हा पण आपण स्क्वेअर ड्रॉ करतो तेव्हा प्रत्येक जेव्हा एक नवीन साईड येते आपण डिरेक्शन चेंज करतो. सिमिलरली जेव्हा आपण पेंटागॉन ड्रॉ करतो तेव्हासुद्धा आपण डिरेक्शन चेंज करत असतो. स्क्वेअरमध्ये आपण 4 टाइम्स डिरेक्शन चेंज केलं, पेंटॅगॉनमध्ये 5 वेळा डिरेक्शन चेंज केलं, आणि जेव्हा आपण हेक्झॅगॉन बनवतो तेव्हा आपण 6 वेळा डिरेक्शन चेंज करतो. आणि तुम्ही लक्षात घेतलं असेल की हे सगळे जे काय मोशनमध्ये आहेत हे एका क्लोज्ड पाथमध्ये आपण हे ड्रॉ करतोय. सो हिअर वी ऑब्झर्व दॅट वी हॅव टू चेंज द डिरेक्शन ॲज द नंबर ऑफ साइड्स आर इन्क्रीजिंग. नाउ लेट अस अंडरस्टँड व्हॉट सर्क्युलर मोशन इज. तर सर्क्युलर मोशन म्हणजे बेसिकली काय, एक ऑब्जेक्ट मूव्ह करते इन द सर्क्युलर पाथ, ह्याला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन. सो इथे आपण एक पाथ अज्युम करतो ज्याचं रेडियस, सर्क्युलर पाथ अज्युम करतो ज्याचं रेडियस आहे, अँड ते ऑब्जेक्ट मूव्ह करते ह्या सर्क्युलर पाथमध्ये. सो आपण काय म्हणणार की ते ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये आहे. ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कधी होतं, जेव्हा हा ऑब्जेक्ट आहे तो कॉन्स्टंट स्पीडने इथे मूव्ह करत असतो तेव्हा ते बनतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो द मोशन ऑफ अ बॉडी मूव्ह विथ अ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड एज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मीन्स त्याची जी स्पीड असते ती कॉन्स्टंट राहते, ती चेंज नाही होत, बट त्याची जी विलॉसिटी आहे ती चेंज होत राहते. आपल्याला माहिती आहे की स्पीड ही एक स्केलार क्वांटिटी आहे आणि विलॉसिटी ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. मीन्स विलॉसिटीला मॅग्निट्यूड तर असतंच, बट त्यासोबत डिरेक्शनसुद्धा असतं. इथे स्पीडचं कॉन्स्टंट आहे, मीन्स त्याचं मॅग्निट्यूड तर कॉन्स्टंट, बट विलॉसिटी इथे हा कंटिन्युअसली मूव्ह करतो आहे, सो ते डिरेक्शनसुद्धा चेंज होत राहतं. सो हिअर द स्पीड इज कॉन्स्टंट बट द विलॉसिटी चेंजेस. ह्या ऑब्जेक्टवरती जो फोर्स ॲक्ट करतो आहे तो सेंटरला ॲक्ट करतो आहे आणि ज्या डायरेक्शनमध्ये मूव्ह करतो आहे ते आहे टँजंट टू दिस सर्कल और दिस सर्क्युलर पाथ. सो if an object is moving in a circle, it must have some acceleration acting towards the center, which is making it move around the center. So इथे जे ॲक्सलरेशन ॲक्ट होतं आहे ते नेहमी या सेंटरवरती असतं. सो तुम्ही लक्षात घेतलं असेल की ही विलॉसिटीची डिरेक्शन आहे, हे या साईडला ॲक्सलरेशन आहे, सो ते नेहमी परपेंडिक्युलर आहे. दॅट इज विलॉसिटी अँड द ॲक्सलरेशन दे आर ऑलवेज परपेंडिक्युलर इफ द ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ. सो since the acceleration is perpendicular to the velocity of a particle at every instance, त्यामुळे काय होतं आहे, फक्त डिरेक्शन चेंज होतं आहे बट मॅग्निट्यूड चेंज नाही होतं आहे विलॉसिटीचं, अँड त्यामुळेच आपण ह्या मोशनला बोलतो आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो जर ऑब्जेक्ट मूव्ह करते या सर्क्युलर पाथमध्ये ज्याचं रेडियस r आहे, सो आपण स्पीड कसं देऊ शकतो, आणि त्याला टाईम t लागतो आहे. सो स्पीड काय असतं, डिस्टन्स अपॉन टाईम. सो ह्या ऑब्जेक्टने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला, ह्या सर्कलचा सर्कम्फरन्स एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल केला. सो इफ अन ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस r टेक्स टाइम t टू कम बॅक टू इट्स स्टार्टिंग पोझिशन, इट्स स्पीड कॅन बी डिटरमाइंड यूजिंग द फॉर्म्युला स्पीड इज इक्वल टू सर्कम्फरन्स डिवाइड बाय टाईम. अँड आपल्याला माहिती आहे की सर्कलचं सर्कम्फरन्सची व्हॅल्यू काय असते, 2πr. सो स्पीड काय येईल, 2πr बाय t. सो दिस इज कॉल्ड एज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जर रिअल लाईफमध्ये एक्झाम्पल सांगायला गेलं तर काय, इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व होतात अराउंड द न्यूक्लियस, सो त्याच मोशनला सुद्धा आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणू शकतो. अँड आपली जी सॅटेलाईट आहे जी आपल्या अर्थच्या अराउंड रिव्हॉल्व होते, सो ती सुद्धा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आहे. सो following are the examples of a uniform circular motion. So motion of an artificial satellite around the earth is an example of a uniform circular motion. कारण जे फोर्स ॲक्ट करतं आहे त्या सॅटेलाईटवरती ते सेंटरला ॲक्ट करतं आहे, अँड ॲक्सिलरेशनसुद्धा त्याच डिरेक्शनने, आणि जी विलॉसिटी आहे आणि ॲक्सिलरेशन आहे ते परपेंडिक्युलर आहेत एकमेकांना. नेक्स्ट, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स फ्रॉम द अर्थ मेक्स द सॅटेलाईट स्टे इन द सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ. दूसरा का एग्जाम्पल है मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड इट्स न्यूक्लियस. नेक्स्ट, द मोशन ऑफ अ ब्लेड्स ऑफ अ फॅन.
सो तुमच्या फॅनचे जे ब्लेड्स आहेत ते सुद्धा मूव्ह करतात सर्क्युलर पाथमध्ये आणि त्याची स्पीडसुद्धा असते जी कॉन्स्टंट असते. अजून काय म्हणू शकतो, द टिप ऑफ अ सेकंड हँड ऑन द वॉच विथ अ सर्क्युलर डायल इट ऑल्सो शोज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो हे सगळे एक्झाम्पल्स होते युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे. सो आय होप तुम्हाला हे कळालं असेल. थँक्यू.